वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक. ईश्वरी आणि मी पुन्हा एकदा कर्जत लाईनवर आलेलो आहे. पनवेल कर्जत रेल्वे ट्रॅक जी येत्या काही काळामध्ये पनवेलपासून कर्जतकडे जाणारी ट्रेन या ट्रॅकवरून धावणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किती मोठा ट्रॅक होतो आहे. आणि थोडंसं आपला जो जुना ट्रॅक आहे तिकडे पण चालू आहे, कारण जस्ट आम्ही सकाळी फिरायला म्हणून इकडे आलेलो होतो, त्याच्यामुळे आलेलो आहे. बघा इकडे हे कशा स्वरूपामध्ये वायरी घालून ठेवलेले आहेत. एकदम रिस्की काम आहे. ये बाळा ये, बिंदास येऊ शकतेस तू, काही प्रॉब्लेम नाही. सावकाश आहे फक्त. सावकाश आहे. इकडे सिग्नल लागला या बाजूला. हां हा आहे ना, हा जुना कर्जत ट्रॅक आहे. चावी आणलीस ना तू आपल्या सायकलची? ठीक आहे. आणि हा आहे ना, हा नवीन ट्रॅक आहे. हा कर्जत पनवेलवरून कर्जतला जाणार. इकडून पनवेलवरून येईल आणि या बाजूला कर्जतला जाईल, असा हा ट्रॅक आहे. आणि हा आपला जुना कर्जत ट्रॅक जी सिंगल लाईन आहे ना ती आहे. आणि इकडे ये, लवकर ये. आणि या बाजूला आणि या बाजूला खालच्या साईडला हा बघतेस ना, हा कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक जो आपल्या पेणपर्यंत डबल ट्रॅक झाला आहे ना, तो हा इकडे आहे. म्हणजे आपण गावी जातो तो. एक अप आणि एक डाऊन असं आहे. हा एक थोडा वरती आणि एक थोडा खाली आहे. आणि हा आपला कर्जत लाईनचा ट्रॅक आहे. आणि हो, सो फ्रेंड्स असं आहे. आम्ही आज योगायोगाने म्हटलं एक छोटासा फेरफटका मारू म्हणून बाहेर पडलो आहे. आणि हे सगळं इंटरेस्टिंग आहे सगळं बघण्यासाठी. आणि त्याच्यामुळे जस्ट एक मॉर्निंग होते आता. हे बघा या बाजूला पूर्व दिशा, सूर्य उगवला आहे. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आम्ही 8 वाजता उठलो आज, थोडंसं उशिरा. आणि हा या बाजूला आहे हा उसरली गाव. इकडे सुद्धा हा गाव उसरलीच आहे. आणि या बाजूला सुद्धा उसरली गाव आहे. इकडे जरा डेव्हलपमेंट याची जास्त आहे. चलो, ट्रेन जर आली तर आपल्याला पटकन पळावं लागतं बाळा. असं ट्रेनच्या ट्रॅकवर जास्त वेळ थांबायचं नसतं, माहिती आहे ना तुला? इट इज व्हेरी रिस्की. मग चल. आणि आता जस्ट पाऊस कमी झाला आहे, त्याच्यामुळे सगळे आता जी झाडं आहे ती वाळून जातील थोड्या दिवसानंतर. एन्जॉय ईश्वरी, एन्जॉय. येस. ऊन लागलं. ऊन नाही आहे एवढं बाळा आता. लागलं ना. नाही एवढं पण जास्त नाही आहे. फ्रेंड्स इकडे बघू शकता कर्जत लाईनचं काम जे चालू आहे, त्या लाईनवर 3 ट्रक डंपर रेतीचे घेऊन उभे राहिलेत. इकडे रेती पडलेली आहे आणि या पोकलेंचं काम पण चालू आहे. ईश्वरीने फ्रेंड्स मला खास सायकल थांबायला लावली. तिला आता हे सगळा डोंगर बघितला आणि तिला डोंगरावरती चालायचं आहे. सो मी गाडी थांबवलेली आहे. या बाजूला बघू शकता काळे दगड येऊन पडले. आणि जा ना, आता तुला जायचं आहे ना. मस्त वाटतं ईश्वरी. खरंच छान वाटतं, मस्त वाटतं. एकदम वरती आलोय, खडीच्या वरती आलोय, त्याच्यामुळे एकदम भारी वाटतंय. गोल दगड पण हां, दगड गोल चेक करू शकतेस ना तू, मिळाला तर. माहिती नाही, पण हे खराब नाही करायचं. हे एवढं चांगल्या पद्धतीने त्यांनी कामासाठी म्हणून अंतरून ठेवलं आहे, कळलं ना? माहिती नव्हतं कोणी केलं खड्डा. आधीच कलर. तू बघ ना तुला कसला हवा आहे दगड तो. सो फ्रेंड्स बघू शकता
या बाजूला आहे पनवेल 1 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि या बाजूला आहे चिखले स्टेशन 1 किलोमीटरच्या अंतरावरती. सो फ्रेंड्स, आम्ही आता खाली उतरतो आहे या उतारावरून, जेणेकरून हे दगड पण नाही कोसळले पाहिजेत असं उतरणार. आता तू ये. टाक. उतर लवकर. काय झालं? उतर की, काय घाबरायचं नाही. मी कसं उतर, पटकन उतर. सो फ्रेंड्स, इट इज टाइम टू गो होम, कारण तिला क्लासला पण जायचं आहे. नाही वेळ कसला, अजिबात नाही वेळ, पटकन जायचं आहे. कुठे? नाही आज नाही, ते आपण संडेला प्लॅन करूया. आता आपल्याला घरी जावं लागेल. ओके, सावकाश. जमतंय का? मग ये. इकडे फिरव. जमतंय की तुला? नाही काय, आता तुला तशी जमणार नाही बाळा. नाही जमणार, हाईट जास्त आहे, पडशील. चल, नाही होऊ शकत. सो फ्रेंड्स, माणसाला कुठली ना कुठली तरी एक तरी आवड असावी. बऱ्याच लोकांना कारची आवड असते, एखाद्याला बायकिंगची आवड असते. मला आहे सायकलिंगची आवड. खायची तर खूप. बरोबर ओळखलं अगदी. हातामध्ये कॅडबरीज आहे, अजून खायची सुरुवात केलेली नाहीये, त्याच्यामुळे खायची पण आवड तेवढीच आहे, सायकलिंगची पण आवड आहे. ईश्वरीला घेऊन आम्ही बाहेर फिरत असतो, सायकलवर फिरत असते. तिला पण खूप आवड आहे फिरण्याची. सायकल घेऊन निघालो की ती ऑलमोस्ट माझ्याबरोबर कायम येत असते. तिला घेऊन गेलो होतो, ते तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर तिच्या शाळेचा पहिला दिवस, एक्झाम, सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या. आणि आता संध्याकाळची वेळ, थोडासा निवांत मूड आहे. मॅडमने त्यांचे केस सोडलेत, आता ते केस विंचरणार आहेत, आहे ना? किती प्रेडिक्शन पॉवरफुल आहे माझं, बघ. आणि काय प्रेडिक्शन, केस सोडले म्हणजे विंचरणारच ना? हो. प्रेडिक्शन. आणि ईश्वरी पण पळाली बघा. हां, सो असा होता दिवस. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. धन्यवाद. आभार.